हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पराभव समोर दिसू लागल्यामुळे पैशाचे आरोप, महाविकास आघाडीचा फुगा 100% फुटणार। संजय राऊतांच्या ट्विट नंतर चंद्रशेखर बावनकुळेंसह गिरीश महाजन यांचा हल्लाबोल। राऊतांकडून जनतेचं लक्ष भरकटण्याचा प्रयत्न, पैशांनी निवडणूक जिंकता येत नाही, शिरसाटांचं प्रत्युत्तर। महायुतीकडून 2000 कोटींचा वाटप होणार, विरोधकांचा रुग्णवाहिका टँकरमधून पैसे वाटप सुरू। रोहित पवार यांचा आरोप, पारनेरमध्ये रस्त्यावर पडलेले पैसे आणि एका पाकिटाचाही व्हिडिओ। रोहित पवारांकडून ट्विट। राज ठाकरेंचा पक्ष सुपाऱ्या घेतो, प्रचार करतो राज ठाकरे सुपारीबाज। फडणवीसांनीच आधीच सांगितलं, संजय राऊतांचा हल्लाबोल। सकाळी 9 वाजेपर्यंत देशामध्ये 10.35% तर राज्यामध्ये 6.45% मतदान। देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 15.24 आणि राज्यामध्ये नंदुरबारमध्ये सर्वाधिक 8.43% मतदानाचा आकडा। दिलीप वळसे पाटील, भागवत कराड, बाळासाहेब थोरात, चंद्रकांत खैरेंकडून मतदान। चंद्रकांत पाटलांसह गुलाबराव पाटलांनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क। ईव्हीएमवर तुतारीचं चिन्ह अंधुक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार बजरंग सोनवणे यांचा आरोप। बीडमध्ये पंकजा मुंडेंविरुद्ध बजरंग सोनवणे लढत। पुण्यात हेमंत रासनेंसह भाजप पदाधिकाऱ्यांचं आंदोलन, मतदान केंद्रावर काँग्रेसचे बॅनर्स सांगूनही पोलिसांनी बॅनर्स न काढल्याचा आरोप। पुण्याच्या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ, कल्याणी नगर परिसरात 100 ते 150 जणांची नावं यादीमध्ये नसल्यानं नागरिकांमध्ये संताप। जालन्यात रावसाहेब दानवेंविरुद्ध कल्याण काळे अशी लढत, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीये। 4 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येणार, दानवेंकडून विश्वास व्यक्त। मुरबाडमध्ये आज दुपारी 3 वाजता महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करणार। वैशाली दरेकरांसाठी उद्धव ठाकरेंची आज डोंबिवलीत संध्याकाळी 7 वाजता सभा, महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार। महायुतीचे उत्तर मुंबईमधील उमेदवार पियुष गोयल यांच्यासाठी शिंदेंची संध्याकाळी सभा, सभेपूर्वी रोड शो करत शक्ती प्रदर्शन करणार। अमित शहांची आज दुपारी 1 वाजता धुळे आणि 4 वाजता वसईमध्ये सभा, सुभाष भामरे आणि हेमंत सावरांसाठी शहा सभा घेणार। ठाणे रेल्वे स्टेशन दरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड, कल्याणवरून कुर्ल्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या 20 मिनिटं उशिरानं। राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा, पुणे, वर्धा, अमरावती, नांदेड आणि नाशिकसह बारामतीतही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, नागपुरात वीज पडून दोघांचा मृत्यू तर भाजीपाल्याचंही मोठं नुकसान। पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ऑरेंज तर नंदुरबार, जळगाव आणि बीडला येलो अलर्ट जारी। आयपीएलमध्ये दिल्ली विरुद्धच्या सामन्यात बंगळुरूचा 47 धावांनी विजय, रजत पाटीदारची दमदार अर्धशतकी खेळी तर यश दयालच्या नावावर 3 विकेट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।